ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। देवणी तालुक्यातील एका संस्थेकडून शासनाची दिशाभूल, करोडो रुपयांचा लावला चुना। विद्यामृत शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत येणाऱ्या माता नरसिंग दत्त विद्यालय देवणी या ठिकाणी व्होकेशनल MCVC चे 11वी 12वीचे वर्ग चालवले जातात। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी त्या वर्ग चालवण्यासाठी इमारतीच उपलब्ध नाहीत। तरी सुद्धा त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने वर्ग चालवून शासनाची दिशाभूल करून शासनाला आर्थिक चुना लावला जात आहे, असा आरोप संजय कांतराव अंबुलके यांनी निवेदनाद्वारे केला आहे। सदर संस्थेच्या अध्यक्षांनी सचिवांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। संजय अंबुलगे यांनी सहसंचालकास अनेक वेळा पत्र व्यवहार करून या विद्यालयाची कायदेशीर चौकशी करण्याची अनेक वेळा मागणी केली। त्यावरून या शाळेची चौकशी लागली असून चौकशी समितीकडून आता नेमकं काय अहवाल सादर करण्यात येतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। याबाबतीत संस्थेचे अध्यक्ष नागेश जीवने यांनी चौकशी अहवालात काय सिद्ध होईल त्या अनुषंगाने आम्ही त्या त्रुटी पूर्ण करू असं त्यांनी सांगितलं। महानकर निप्ससाठी सतीश चंदे, लातूर। सहसंचालकांना अनेक वेळा तक्रारी दिलेली आहेत, उपोषणही त्यांनी तुम्ही केलेली आहे। दोनदा म्हणजे माता नरसिंग महाविद्यालय आहे त्याची चौकशी झालेली आहे। आज तुमच्या अर्जाच्या आधारे ती चौकशी समिती या ठिकाणी आली। काय तुमची मागणी आहे, काय सांगताय? मी संजय अंबुलगे देवणी। इथं पहिलं मेन मुद्दा आहे की 25-30 वर्ष झाले इथं बिल्डिंगच नाही। मेन मुद्दा बिल्डिंग नाही, इथं भौतिक सुविधाचा संबंधच येत नाही। हे आहे माध्यमिकची शाळा आहे, इथं हे माध्यमिकची शाळा आहे। इथं 25-30 वर्ष झाले इथं बोगस पगारी उचलतात। वर्ग नाही, गिग नाही, काही नाही, सगळं ह्याच्यात आहे ना। तिसऱ्या अहवालामध्ये समितीमध्ये आहे ना सगळं। होते का मुलं, काही नाही, 1,000 रुपये देऊन सनी मुलं आणले। आयडेंटिटी तपासणी केली, ते तपासणी केली, सगळ्याला बाहेर घातले। तुम्हाला सांगतो काहीच नाही, भौतिक बिल्डिंग नाही तर भौतिक सुविधा आणि सगळे कागदोपत्री चालते। लातूरला पैसे देऊन पगारी काढते 10,000 रुपये एका शिक्षकाचे, म्हणजे काहीच नाही। तर 30 वर्ष झालं पगारी घरात बसून झोपून पगार घेतात तुम्हाला सांगतो। आणि संस्था चालकाच्याच मुलं लेकरं इथं शाळेमध्ये आहेत तुम्हाला सांगतो। घरी बसून झोपून पगार घेतात लाख 1.5 लाख रुपये तुम्हाला सांगतो। नेमकं तक्रार काय, मागणी काय आहे? मागणी काय, इथं मान्यता काढून घ्यायला पाहिजे। इथं कॉलेजच नाही, बिल्डिंग नाही, भौतिक सुविधा नाही। 30 वर्ष झालं तुम्हाला सांगतो, एखादी वर्ष नाही, काही नाही, 30 वर्ष झालं तुम्हाला सांगतो। हां, 30 वर्ष झालं, मान्यता काढून कडक कारवाई करायला पाहिजे। अंबुलगे जे देवणीचे रहिवासी त्यांनी तक्रारी केल्या होत्या की सदर शाळाचे म्हणजे विद्यालय जे आहे ते त्याचं स्ट्रक्चर नाही आहे, विद्यार्थी बोगस आहेत अशी त्यांनी तक्रारी केल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी आलात, चौकशी केलात, काय दिसून आलं आणि काय सांगताय, नेमकं काय चौकशी केली? तक्रारीच्या अनुषंगाने म्हणजे संजय अंबुलगे सरांचा जो तक्रार अर्ज होता त्यानुसार यापूर्वी 2 समित्या येऊन गेल्या। त्या समित्यांनी काही त्रुटी काढली होती। ती त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संस्थेला काही मुदत दिली होती 3 महिन्याची। ती 3 महिन्याची मुदत संपल्यामुळे आज परत आमची ही कमिटी आलेली आहे। यापूर्वीच्या कमिटीने जे त्रुटी काढल्या होत्या त्याची पूर्तता झाली की नाही याचा आम्ही आज सखोल आढावा घेतला आहे, मेजरमेंट घेतलं आहे। आम्ही आमचा अहवाल 2 दिवसात वरिष्ठ कार्यालयाला सादर करू। धन्यवाद। संजय अंबुलगे यांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत शिक्षण विभागाकडे। त्यांचं म्हणणं असं आहे की अस्तित्वात नसलेल्या नरसिंग दत्त महिला व्होकेशनल कॉलेज इथं स्ट्रक्चर नाही आहे, बिल्डिंग स्ट्रक्चर, विद्यार्थी बोगस दाखवले जात आहेत आणि शासनाची लूट केली जाते असा त्यांचा आरोप आहे। तुम्ही अध्यक्ष आहात, काय सांगता? सर, मी नागेश वीरप्पा जीवने, संस्थेचा अध्यक्ष। माझं हे म्हणणं आहे की 97ला मान्यता मिळाल्यानंतर दरवर्षी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झाल्याशिवाय त्यांचं पास झाल्याचं रिझल्ट आल्यानंतर त्याला बोगस कसं म्हणता येईल? सर, ते म्हणतात की स्ट्रक्चर नाही आहे, बिल्डिंग नाही। होतं ना सर, स्ट्रक्चर असल्यामुळेच विद्यार्थी बसवतात ना। आपण स्ट्रक्चरमध्ये बसावं लागेल ना, विद्यार्थी कुठं बसवतात? त्यांनी जो आरोप केला आहे हां, तो त्याच्यामध्ये काय तर होत आहे थोडा। आता रूम्स बरोबर नव्हते, आता ते आपण व्यवस्थित करून घेतो। चौकशा झाल्या यापूर्वी 2 चौकशा झाल्या, आजही चौकशी नाही। चौकशीमध्ये त्यांनी काय सूचना केल्या होत्या आम्हाला, ते दुरुस्त करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत संस्था। आजही एक चौकशी समिती आली होय, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं बघत ना, आता चौकशी संपल्यानंतर ते सूचना देतील, त्याच्यामध्ये काय त्यांनी सूचना देतील त्याच्याप्रमाणे दुरुस्त करून घेण्यात येईल।